प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं केंद्र सरकारनं पद्म पुरस्कारांची घोषणा केली। आपल्या उत्तुंग कार्यानं भारताची मान उंचावणाऱ्या या पुरस्कारार्थींचा पद्म पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे। त्यात महाराष्ट्रामधील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आलेला आहे। पाहुयात महाराष्ट्रातील हे मान्यवर कोण आहेत आणि पद्म पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्या भावना काय आहेत। माझी एबीपी माझ्याचे मी उपकार मानतो। माझ्या कट्ट्यावर त्यांनी मुलाखत घेतली तेव्हापासून भारतामध्ये या चळवळीला मला पाठिंबा मिळत आहे। अनाथ दिव्यांग खूप असतील पण बेवारस दिव्यांगांचे खूप वाक्य आहेत। 18 नंतर त्यांना बालगृहाच्या बाहेर काढून देतात। कुठे जात असतील याच्या महाराष्ट्र सरकारकडे नोंद नाही, कुठेच नोंद नाही। म्हणून मी यांचं पुनर्वसन वज्जर मॉडेलप्रमाणे केलेलं आहे। 18 वर्षांनंतर बेवारस मुलं मरेपर्यंत रिमांडला राहतील हा कायदा मोदी सरकार करतील आणि या भारताचं नाव जगामध्ये जाईल। कारण की बेवारस मुलांच्या वालीच कोणी नाही, म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारतो। माझी चेतना या बातमीनं अधिक ताजी आणि जिवंत करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही अजून मी चालतच राहिलं पाहिजे, काम करतच राहिलं पाहिजे, ही मनातली भावना आणखीन चेतना मला देते। त्या दृष्टीने असं वाटतं की जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत आणखीन काही कार्य माझ्याकडनं समाजासाठी मला करता आलं पाहिजे। बहुत खुशी, बहुत आनंद, सब कुछ मिला के एक ऐसी फीलिंग है जो मैं बयान नहीं कर सकता। बहुत तकलीफों के बाद जब इतना बड़ा सम्मान मिलता है तो उसकी फीलिंग ही कुछ और होती है। मैं इस वक्त वो महसूस कर रहा हूँ और मैं सभी को थैंक यू, धन्यवाद इतना सम्मान और प्यार देने के लिए। और मैं इस अवार्ड को डेडिकेट कर रहा हूँ मेरे सारे फैंस, इंडिया वर्ल्ड में, इंडिया के बाहर, जो भी जिन्होंने भी मुझे निस्वार्थ प्यार दिया है। माझी हीच अपेक्षा आहे की केंद्र शासनाने आज भारताचे शेजारी देश जे आहेत, भूतान आहे, सिंगापूर आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, नेपाळ, या सगळ्या देशांमध्ये मलखांब पसरवला पाहिजे। म्हणजे तो भारत उपखंडांमध्ये पसरेल आणि तसंच मग मलखांब आणखीन युरोपमध्ये म्हणा किंवा बाकीच्या देशांमध्ये जाण्यासाठी केंद्र शासनाच्या किंवा ICCRच्या माध्यमातून खूप प्रयत्न होण्याची गरज आहे। हा जो पुरस्कार मिळाला आहे आदिवासी किंवा गरीब या केलेल्या सेवेसाठी मिळालेला आहे। भारत सरकारनं मला पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला, मला अतिशय समाधान वाटते। केलेल्या कामाचं आयुष्यभर चीज झालं असंही मला वाटतं। त्या पद्धतीनं मी वागलो, प्रश्नांची निकड लक्षात घेतली, त्या सगळ्याला मिळून हा पुरस्कार मिळाला आहे। आणि यात मला कार्यकर्त्यांची जी साथ मिळाली ती अनमोल अशी होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।